नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 27 जून 2026 या दिवशीच्या टॉप 5 चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिली खासगी मालकीची सोन्याची खाण कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे कुर्नूल, आंध्र प्रदेश. कुर्नूल, आंध्र प्रदेश. तर जोन्नागिरी परिसरात ही सोन्याची खाण सुरू झाली. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या गावाचे नाव स्वर्णगिरी करण्यास मंजुरी दिली आहे. तो जिओ मायसोर आणि डेक्कन गोल्ड माइन्स या कंपन्या हा प्रकल्प चालवतील. 2026-27 मध्ये 400 किलो सोन्याचे उत्पादन करण्याचे आता यामध्ये लक्ष्य आहे. तर यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट बघायचा आहे की भारतात स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिली खासगी मालकीची सोन्याची खाण जी आहे ती कुठे सुरू करण्यात आली? तर कुर्नूल, आंध्र प्रदेश हे नाव लक्षात ठेवायचे. याची काय विशेषता आहे की स्वातंत्र्यानंतरची ही भारतातील पहिली खासगी मालकीची सोन्याची खाण आहे. आणि मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ही जी खाण जिथे आहे त्या गावाचे नाव कोणते काय काय दिले आहे त्या गावाला नाव, ते गावाचे नाव लक्षात ठेवायचे. त्याचं नाव आहे स्वर्णगिरी. आणि ही जी खाण आहे कोणत्या कंपनी चालवतील या कंपन्यांचे नावही लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. अबी अहमद यांची दुसऱ्यांदा कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे इथिओपिया. इथिओपिया हे याचं योग्य उत्तर आहे. तो प्रॉस्पेरिटी पार्टीला मोठा विजय मिळाला आहे. तेव्हा त्यांची अबी अहमद यांची इथिओपियाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. तर त्यांना जो आहे 2019चा नोबेल शांतता पुरस्कारही मिळाला आहे. इथिओपिया आणि इरिट्रिया शांतता करारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तर इथिओपियाची राजधानी आहे अदिस अबाबा आणि चलन आहे बीर म्हणजेच BIRR. तर याच्यात आपल्याला महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. त्यांचे नाव लक्षात ठेवायचे. अबी अहमद कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? नवीन इथिओपिया. त्यांच्या पार्टीचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे. त्यांना 2019 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे हा प्रश्न यांच्याविषयी प्रश्न येणाऱ्या परीक्षेत नक्कीच विचारला जाऊ शकतो. आणि जी आहे इथिओपियाची राजधानी आणि चलनाचेही नाव लक्षात ठेवायचे आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. पंचायत राज संस्थांमधील पुरुष लोकप्रतिनिधींना महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूक करण्यासाठी कोणते राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे निर्भय चेतना. निर्भय चेतना. तर हे जे अभियान आहे निर्भया फंड अंतर्गत राबवले जाते. 17.5 लाख पुरुष लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण या अंतर्गत दिले जाईल. तर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, छत्तीसगडसह 6 राज्यांचा समावेश या अभियानात करण्यात आला आहे. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं की पंचायत राज संस्थांमधील पुरुष लोकप्रतिनिधींना महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. तर या अभियानाचे नाव लक्षात ठेवायचे आहे. आणि कशा अंतर्गत राबवले जाते? तर निर्भया फंड अंतर्गत हे अभियान राबवले जाते. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सुघर छत्तीसगड अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगड हे याचं योग्य उत्तर आहे. तर 23 जिल्ह्यामध्ये हे अभियान सुरू करण्यात आले आहे. तर या अभियानाचा उद्देश काय आहे? तर 31 सरकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत घरपोच पोहोचवणे. तर सुघर छत्तीसगड डॅशबोर्डद्वारे ही रिअल मॉनिटरिंग केले जाईल. तर याच्यामध्ये आपल्याला अभियानाचं नाव लक्षात ठेवायचे आहे. कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? शहराचंही नाव लक्षात ठेवायचे. आणि याचा उद्देश काय आहे? तर 31 सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना घरपोच पोहोचवणे हा याचा उद्देश आहे. हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हर्षवर्धन यांना कोणत्या देशाच्या संसदेत ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्ड देण्यात आला? तर याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम. युकेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विकसित भारत 2047 मधील योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना मिळाला आहे. तर सप्टेंबर 2025 मध्ये ते BCA चे म्हणजे बिहार क्रिकेट असोसिएशनचे
सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. तर याच्यापैकी आपल्याला महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की अवॉर्डचे नाव. त्यांची जी आहे कोणत्या संसदेत, देशाच्या संसदेत त्यांना अवॉर्ड देण्यात आला हे लक्षात ठेवायचे. त्यांनी ते जे सप्टेंबर 2025 मध्ये बिहार क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष होते. हा पण पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी तुमच्या मित्रांना हा व्हिडिओला लाईक करायला सांगा आणि शेअर करायला सांगा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.